टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याला मुक्ताईनगरमध्ये वारकरी जमायला सुरुवात झालेली आहे। मुक्ताई मंदिरात मोठ्या संख्येने राज्यभरातील वारकरी संप्रदाय आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा हा 6 जूनला प्रस्थान सोहळा होणार आहे। त्यानिमित्त मुक्ताईनगरमध्ये मोठ्या संख्येने राज्यभरातील वारकरी संप्रदाय व्हायला सुरुवात झालेली आहे। टाळ मृदुंगाचा गजर या ठिकाणी आताही पाहायला मिळतोय। आपण पाहू शकता कशा प्रकारे ठिकठिकाणावरून वारकरी संप्रदाय आलेले आहेत। नेमकं या वारकऱ्यांना आपण काय वाटतं, हा सोहळा कशा प्रकारे राहणार आहे आणि आपण जाणून घेण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाकडून करणार आहे। काय सांगाल मावशी, कुठून आलेले आहेत? आम्ही सोलापूर तालुका सोलापूर जिल्हा माढा तालुक्यातून आलेलो आहे आणि मुक्ताई मंदिरात भरपूर आनंद लुटतोय। आम्ही दिंडीसाठी सुद्धा प्रस्थानासाठी सुद्धा येतो, दिंडीला पण जातो। एवढा आनंद कुठंच नाही। सोहळा एवढा मोठा आहे आनंदाचा, कुठंच आम्ही आनंद घेऊ शकत नाही याच्याशिवाय। तुम्ही काय एवढे बोल रामकृष्ण हरी। आम्ही बी सोलापूर जिल्ह्यातलं माढा तालुका कुर्डवाडी गाव, आम्हाला भरपूर आनंद झालेला। काय वाटतं पालखीमध्ये आनंद तुम्हाला? आनंद वाटतो आम्हाला बी। आमचा बी माढा तालुका असते सोलापूर जिल्हा। पालखीचा आनंद वेगळाच असतो। आपल्यासोबत वयोवृद्ध महिला देखील मोठ्या संख्येने या वारकरी संप्रदाय झालेले आहेत। काय सांगाल काका, कुठून आलेले आहेत? मी आलोय सोलापूर जिल्ह्यातून। आमचं गाव आहे 400 किलोमीटर अंतरावरती आहे। पण हा आनंद इतका मोठा असतो बरं का, आनंद त्या आनंदाचं वर्णन करता येणार नाही। हा मोठा आनंद असतो आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत। त्यातून आम्ही बहुसंख्येनं पंढरपूरचं दर्शन घेण्यासाठी अत्यंत आनंदाने उड्या मारत खेळत मिळत जाणार आहोत। महत्त्व काय असतं तुम्हाला? महत्त्व काय वाटतं? चला नाचत पंढरीला जाऊ, विठुरायाचं दर्शन घेऊ। चला नाचत पंढरीला जाऊ, विठुरायाचं दर्शन घेऊ। आम्ही मुक्ताईनगरहून वारकरी संप्रदाय सगळा सोहळा पंढरीशी जायला उत्सुक झालेला आहे। रामकृष्ण। तुम्हाला काय सांगाल? अतिशय आनंद झाला आहे। मी पहिल्यांदाच आलो आहे ह्या वारीमध्ये आणि पहिला अनुभव इतका प्रसन्नता वाटते, पण मला वाटतं थोडं शासनाने इकडं लक्ष देण्याची गरज आहे। सत गाजत टाळ मृदुंगाचा गजर करत आदिशक्ती मुक्ताईची पालखी ही 6 जूनला प्रस्थान होणार आहे आणि या प्रस्थान सोहळ्याला राज्यभरातील रवी गोरे, TVN मराठी, मुक्ताईनगर, जळगाव।